आपल्यासोबत जयकुमार गोरेजी जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं सोलापूरची परिस्थिती जाणून घेऊया। जयकुमारजी, आपण सोलापूरचे पालकमंत्री आहात, त्या भागातला आढावा घेताय, त्या परिस्थितीबद्दल काय सांगाल, मदत कार्याबद्दल काय सांगाल? परिस्थिती खूपच गंभीर अशी आहे आणि प्रचंड मोठं पूर नदीला आल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या गावांना पाण्याने वेढा दिलेला आहे। खूप वाड्या वस्त्या अशा होत्या की ज्यांचा संपर्क तुटलेला होता, गावांचा संपर्क तुटलेला होता। पण बहुतांश ठिकाणी एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या, लोकल टीम पोहोचलेल्या आहेत आणि बहुतांश लोकांना आता रेस्क्यू करून आपण सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे। आणि काही साधारण 150 लोक अजून अशी आहेत की ज्यांना सुरक्षित ठिकाणी आणणं गरजेचं आहे। त्याचंही रेस्क्यूचं काम आता चालू आहे। आणि आज ही 150 लोक कुठल्या गावची आहेत आणि सध्या काय सोय आहे, कशा पद्धतीने त्यांना रेस्क्यू केलं जात आहे? मिलिटरी आली, 150 लोकांच्या मध्ये प्रत्येक गावातली थोडी थोडी लोक आहेत। त्याच्यामध्ये जे विद्युत दारफळचे लोक साधारण 25 एक लोक दारफळचे आहेत। काही लोक जे आहेत यांना साधारणपणे कधीपर्यंत रेस्क्यू केलं जाईल, कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जाईल? नाही, आता रेस्क्यू आताही चालू आहे। आज दुपारीच एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या होत्या, मिलिटरीच्या टीम पण पोहोचल्या आणि आम्ही दुपारी एअरलिफ्ट पण लोकांना केलेलं आहे। बहुतांश ठिकाणी मदत पोहोचलेली आणि आता जी लोक आहेत ते आता सुरक्षित ठिकाणी आहेत। म्हणजे असं कुणाच्या जीवाला धोका पोहोचेल अशा ठिकाणी आता लोक राहिलेली नाहीत, सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी आता आणलेलं आहे। त्यामुळे बहुतांश लोक आता सुरक्षित आहेत। बरं, आणि त्याचबरोबर जी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे ती साधारणपणे कधीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना कधी त्याचा फायदा मिळू शकेल? नाही, आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी आजच डिक्लेअर केलेलं आहे, परंतु अनेक गेल्या काही दिवसापासून पाऊस पडतो, पाऊस पडल्यापासून पंचनामे चालू आहेत। पण आता परिस्थिती जी आहे ती आता पहिली प्रायोरिटी आहे लोकांचा जीव वाचवणं। आता जी परिस्थिती आहे की लोकांच्या शेतामध्ये आताही पाणी आहे, त्याचे पंचनामे करण्याची परिस्थिती बहुतांश ठिकाणी अजूनही नाही। ज्या ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पंचनामे होत आहेत, त्या ठिकाणचे पंचनामे चालू आहेत। परंतु लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं लोकांना तातडीची मदत देण्याची सरकारची भूमिका आहे। सरकार आताही अख्खं प्रशासन, अख्खी व्यवस्था लोकांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे। मुख्यमंत्री आणि आणखी याच अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। काल तुम्ही हाताला सुई लावून फिरत होता, तुमची तब्येत बरी आहे का? बरी आहे, पण माझ्यासोबत लोकांची तब्येतीची काळजी केली पाहिजे। आपण सगळ्यांनीच अशा गंभीर लोकांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आम्ही प्रशासन असेल आणि सगळ्या व्यवस्था लोकांच्या सोबत उभ्या आहेत आणि लोकांना धीर देणं आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं काम आता चालू आहे।